उद्या गुढीपाडवा म्हणजे हिंदू संस्कृतीचा वर्षाचा पहिला दिवस आणि त्यातच जगाचा पोशिंदा म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे बळीराजा. आणि त्यासाठी सुद्धा आजचा आणि उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. आज पाडव्याच्या आदल्या दिवशी सगळे शेतकरी मिळून सालगडी ठरवत असतात. या संदर्भात बैठक आयोजित करत सालगड्याचा मोबदलाही ठरवत असतात. मात्र एका सालगड्याला वर्षाकाठी तब्बल 1.5 लाख रुपये मोबदला देऊन सुद्धा मजूर मिळत नाहीयेत. याच संदर्भात शेतकरी आणि शेतमजूर यांच्यात होत असलेल्या संवादाबाबतचा आढावा आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी घेतला. आपण पाहूया. आपण बघू शकतो की या ठिकाणी हे सर्व शेतकरी आहेत. आज ते सालगडीचा साल ते ठरवत आहेत. आपण आता त्यांच्याशी चर्चा करतोय की सालगडी किती रुपयाला एका वर्षाला ते घेतात. आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. काका, तुम्ही आता सालगडी ठरवताय आणि कशी परिस्थिती आता सध्या सालगड्याला किती पगार लागतोय आणि काय काय असतं ते? आता पगार काय हो, 1.5 लाख रुपये साल मागासलेत. 1.5 लाख 6 मन चंदी मागासले. चंदी म्हणजे काय असतं? म्हणजे गहू या ज्वारी. आणि कसे पैसे ऍडव्हान्स द्यायचे, काय असतं? आडवा समजा याच्या काही गड्याच्या मनावर असते, त्याला काय अडचण असते. एवढं कमी रमी समजा 1 लाख रुपये नगदी द्यावा लागतात. तर तुम्ही किती रुपयाला ठरवताय? आम्ही 1.5 लाख रुपये, 1.5 लाख 140 160 पर्यंत चालू आहे. अजून 8 महिने संधी. काही गहू, काही ज्वारी, काही त्याला द्यावंच लागतं. फुकट पैसा भेटायला आहे, त्याच्यामुळे गडू भेटू शकत नाही आम्हाला. पण कसं तरी जास्त द्यावं लागलं, परवडो न परवडो आता साल तेवढं द्यावंच लागेल ना. इथं सगळे मालाचे भाव नाहीत. कोण्या मालाला सोयाबीन कुठं 4,039 एक आलंय, कापूस 6,000च्या मध्ये एक आलाय, आणि याचा बाया कुठं 18 रुपये 20 रुपये किलो घ्यायला. मग आता एकट्या शेतकऱ्याला होत नाही ना. काय काय होईल, जंगलात जाणं, हे करणं, भिजवण्याचं. त्यासाठी सालगडी 1.5 लाख रुपये म्हणलं तरी ठेवावंच लागते. 1.5 लाख रुपये देऊन सुद्धा कोणी मिळणं आलाय टायमाला. जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याची ओळख आहे. मात्र या शेतकऱ्याला शेतमालाला भाव नाही. आणि त्याच शेतामध्ये जे सालगडी म्हणजे शेतमजूर आहेत, त्यांना सुद्धा ते परवडणारं नाही. त्याचं कारण शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव नाही. त्यांना 1.5 लाखावरती आपली उपजीविका भागवावी लागते. मात्र तितकंच शेतकऱ्याचं सुद्धा हे सर्व पैसे फेडत असताना त्याचं सुद्धा कंबरडं मोडतं. याला जबाबदार कोण आहे आणि या शेतकऱ्यांच्या परिस्थितीला सरकार सुधारवणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.